सुप्रभातम. अग्निस्वरूप श्री महाराज वैदिक ऋषी परंपरेतील एक थोर संत होते. महाराजांना प्रत्येक काम अगदी नियोजित वेळी आणि शिस्तबद्ध रीतीनंच व्हायला हवं असा त्यांचा कटाक्ष असायचा. एकदा परमहंस शंकर गुरूंचा उत्सव सुरू होता. मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचं आयोजन केलं होतं. सगळा स्वयंपाक झालाय असं महाराजांच्या कानावर आलं. अरे पण मग तुम्ही नैवेद्य का वाढून आणत नाहीत? महाराज उद्गारलेत आणि ते सरळ पाकगृहात गेलेत. त्यांना आलेलं बघून आचारी घाबरला. महाराज, मला माफ करा, भजे तेवढे तळायचे राहिलेत, मी लागलीच करतो असं म्हणत त्यानं कढई चुलीवर ठेवली आणि भज्यांचा चर तेलात सोडू लागला. भजे काढण्यासाठी झारा मात्र त्याला काही दिसेना. तो इकडे तिकडे शोधू लागला. श्री महाराज स्वतःच पाटावर बसलेत. उकळत्या तेलात त्यांनी चक्क स्वतःचेच हात घातलेत आणि लागलीच भज्यांचा चर नैवेद्याच्या पानावर वाढला. अग्निस्वरूप अग्नि अवतार असल्यानं त्यांच्या हाताला थोडी सुद्धा इजा झाली नाही किंवा भाजण्याच्या सुद्धा खुणा नव्हत्या. पुढं एकदा जयपूरला जाताना रात्रीच्या वेळी गाडी बराच वेळ आग्रा स्टेशनवर थांबली. यमुनेचं पात्र खरं म्हणजे तिथून बरंच लांब होतं, पण यमुनेत स्नान करण्याचा त्यांचा मानस होता. तेवढ्या रात्री स्नान करून परत आल्यानंतर त्यांना अग्निनारायणाची आराधना करायची होती. शेणाच्या गौऱ्या हव्या होत्या. त्यांनी शिष्यास सांगितलं, गावातून जरा गौऱ्या घेऊन ये. दोघंही शिष्य स्टेशनच्या बाहेर आलेत आणि गावात हॉटेल शोधू लागले. रात्र बरीच झाली होती. बरंच अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एका सिंधी माणसाच्या हॉटेलसमोर गौऱ्याचा ढीग दिसला. अग्नि की पूजा के लिए हमें गोबरी चाहिए, त्यांनी मालकाला म्हटलं. जरूर ले जाइए, पूजा के लिए देने में हमें आनंद है, म्हणत त्यानं श्रद्धेनं गौऱ्या देऊ केल्यात. शिष्य गौऱ्या घेऊन आल्यानंतर श्री गुरूंनी यथासांग होम हवन विधी संपन्न केला आणि नंतर सगळेच निद्राधीन झालेत. सकाळी ते दोघंही शिष्य चहा घेण्यासाठी म्हणून पुन्हा त्या सिंधी हॉटेलच्या दिशेनं जाऊ लागलेत. बघतात तर काय, तिथं नुसत्या मोकळ्या मैदानाखेरीज काहीच नव्हतं. ते हॉटेलही नव्हतं आणि तो गौऱ्यांचा ढीग सुद्धा दिसेना. फक्त मोकळी जागा त्यांना तेवढी दिसली. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी चहा घेतला आणि त्यांना आलेलं पाहून श्री गुरूंनी सकारण स्मित करून दोघांनाही विचारणा केली. काय झालं ना समाधान? जे पाहायचं होतं ते बघितलं ना? श्री गुरूंच्या माया आवरणाची दोघांनाही मनोमन खात्री पटली आणि प्रचितीमुळे त्यांची परमार्थावरील निष्ठा अधिक सुदृढ झाली. एकदा श्री महाराजांना अमरावतीत सोहळा करायचा होता. अनेक सुदूर राहणाऱ्या याज्ञिकांना आग्रहानं निमंत्रण धाडल्या गेलीत. सगळे आवर्जून उपस्थित झालेत. यज्ञासाठी निरनिराळ्या आकाराच्या सुमारे 1100 विटा लागणार होत्या. सगळी कामं झालीत. नेमकं कारागिरांना विटांबद्दल सांगायचं राहूनच गेलं. विटा तयार व्हायला साधारणपणे 21 दिवस लागतात. आता तर जेमतेम 15 दिवस राहिले होते. त्यांनी लगेचच कारागिरास पाचारण केलं. बाबा रे, मला वेगवेगळ्या आकाराच्या विटा तयार करून हव्यात. महाराज, आपण मला कृपा करून 21 दिवसांचा अवधी द्या. 21 दिवसांशिवाय विटा तयार होणं शक्यच नाही. अरे तू काम तर सुरू कर, माझ्या गुरूंना काळजी आहे ना, ते करवून घेतील. अनेक वर्षांचा अनुभव असून देखील कारागिरानं घाबरतच पाजळ लावला. 21 दिवसांशिवाय विटा तयार होणं शक्यच नाही असं तो मनोमन म्हणू लागला. 8 दिवसानंतर भीतच त्यानं पाजळ पाहिला तर तो स्तंभितच झाला. 8 दिवसातच सगळ्या विटा अगदी तयार होत्या. सगळेच ऋत्विक अगदी आश्चर्यचकित झाले. अशक्य ही शक्य हे गुरुनिष्ठेमुळे घडून आलं. पुढे एकदा यज्ञाच्या याज्ञिकांना सोन्याच्या कंठ्या करून द्याव्या असं महाराजांच्या मनात आलं. त्यासाठी कमीत कमी 20 तोळ्यांची आवश्यकता होती. एका शिष्याला त्यांनी सांगितलं, अरे हे 20 रुपये घे आणि अमरावतीच्या सराफा बाजारातनं 20 तोळे सोनं घेऊन ये.
आज्ञा तर गुरूंकडनं मिळाली, पण 10 ते 12 हजाराचं सोनं कोणी का 20 रुपयात देईल, हेच भाव त्या शिष्याच्या मनात होते. आणि तो आपला पूर्ण सराफा बाजार फिरतच राहिला. दुकानात जाण्यास त्याची काही हिंमत होईच ना. चुरगळलेले 20 रुपये त्याच्या हातात होते, पण दुकानाची पायरी काही त्याच्याने चढवेच ना. त्याला सारखं फिरताना बघून एका सराफ्यानं स्वतःहून त्याला विचारलं, तू मघापासून असं सारखा का फिरतोयस रे? त्यानं सांगितलं, माझ्या नारायण गुरूंचं काम आहे. माझ्या हातात केवळ 20 रुपये आहेत, पण मला मात्र 20 तोळे सोन्याची गरज आहे. अरे भक्ता, नारायण गुरूचं काम आहे ना, मग मी तुला देतो ना. मी कुठे तुला पैसे मागतोय, चल माझ्याबरोबर. असं म्हणत त्यानं त्या भक्ताला मोठ्या आदरानं स्वतःच्या दुकानात नेलं आणि 20 तोळे सोनं कुठलीही लिखापडी न करता देऊ केले. महाराजांचे 20 रुपये त्या सोनारानं मोठ्या श्रद्धेनं स्वतःच्या कपाळी लावलेत आणि स्वतःच्या तिजोरीत ठेवलेत. पुढे त्या सोनाराला लागलीच 8-10 हजारांचा फायदा झाला. श्री गुरूंनी यज्ञ पूर्ण झाल्यावर त्या सराफ्याचे पूर्ण पैसे देऊ केलेत. आजही पुढच्या पिढीनं महाराजांचे 20 रुपये श्रद्धेनं तिजोरीत जपून ठेवले आहेत. श्री तुळशीराम गुजर हा महाराजांचा निस्सीम भक्त होता. यज्ञाच्या वेळी मंडप उभारण्याचं काम तोच करीत असे. एका वर्षी मात्र त्याच्या मनात असं आलं, मीच का म्हणून दरवर्षी हे काम करावं, कुणीतरी दुसऱ्यानं मंडप उभारण्याची जबाबदारी घ्यावी. एवढा विचार मनात आल्यावर तो यज्ञभूमीवर गेलाच नाही. यज्ञाला फार कमी दिवस राहिले होते. मंडप तयार नव्हता म्हणून सगळेच भक्तगण चिंता करू लागले. त्या रात्री तुळशीराम गुजर नेहमीप्रमाणे दारं खिडक्या बंद करून आपल्याच घरी निद्रिस्त झाला. पहाटे पहाटे त्यास जरा थंडी वाजू लागली. थंडीमुळे त्याला जाग आली. त्यानं डोळे उघडले. बघतो तर काय, त्याच्या लक्षात आलं आपली खाट घरी नसून यज्ञभूमीवर आहे. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. आपण तर घरी झोपलो होतो, मग आपली खाट यज्ञभूमीवर कशी? तो इकडे तिकडे बघू लागला. समोरच त्यास महाराज दिसलेत. त्यानं श्री गुरूंना प्रणाम केला आणि विचारलं, महाराज, मी तर घरीच झोपलो होतो, मग इथे कसं काय आलो? अरे तुळशीराम, तुझला झोपेत चालायची सवय आहे आणि वरून तू मलाच विचारतोस मी इथे कसा म्हणून? जा, लवकर जा आणि आता यज्ञ मंडपाच्या उभारणीच्या कामास लाग. तुळशीरामच्या लक्षात आलं, मजकडून मंडपाचं काम करून घ्यायचं होतं, म्हणूनच श्री गुरूंनी ही योजना आखली. त्याच्या मनातली सगळी जळमटं, सगळे क्लेश, सगळ्या चिंता दूर सारल्या गेलात आणि तो लागलीच कामास लागला. श्री सुहास कुरेकर लिखित अग्निनारायण या चरित्र ग्रंथाच्या आधारे आपण श्री महाराजांच्या चरित्राचा आढावा घेतो आहोत. शेष कथाभाग पुढील शृंखलेत. सदा यज्ञ काजी झिजे देह ज्यांचा, सदा रामकृष्ण हरी वदे ज्यांची वाचा, जना उद्धराया भूवरी जन्म घेती, नमस्कार त्या धर्मराज श्री नारायण मूर्ती. परमहंस श्री शंकर गुरूंना आणि धर्मराज श्री नारायण गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम.